एका छोट्याशा अपघातानं त्याचं आयुष्य बदललं. हात पाय निकामी होऊनही तो कधी हरला नाही. आम्ही बोलतोय डॉक्टर ज्ञानराज होमकर बद्दल. पाहूया त्यांच्याच प्रेरणादायी प्रवास. संकट ही सांगून येत नाहीत, मात्र एकदा का ती आपल्या आयुष्यात आली की मग त्याच्यावर न खचता मात करतो तोच खरा किमयागार. असाच सोलापूर जिल्ह्यातला एक किमयागार म्हणजे डॉक्टर ज्ञानराज होमकर. शाळा कॉलेजमध्ये सगळ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणारा, खेळ, नृत्य, अभिनय ह्या सगळ्यांची आवड जोपासणारा असा हा हरहुन्नरी मुलगा. टेक्निकल विषयात गती असूनही आयुर्वेदिक डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याची त्याची पहिल्यापासूनची इच्छा. आणि म्हणूनच आकुर्डी इथल्या आयुर्वेद महाविद्यालयात पुढच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. अगदी BAMSच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ज्ञानराज यांनी नेहमीप्रमाणे सहभाग घेतला. काहीतरी वेगळं करावं या विचाराने रोप डान्स करण्याचा ज्ञानराज यांनी दृढ निश्चय केला. आणि रोप डान्स करताना पाय निसटला आणि ज्ञानराज खाली कोसळला. मान निखळली, 2 मणके निकामी झाले, नसांवरचं नियंत्रण सुटलं आणि ज्ञानराजच्या शरीराच्या खांद्याखालचा भाग निकामी झाला. 4 महिने ICU मध्ये असलेल्या ज्ञानराजला सुरुवातीला काहीच उमगलं नाही. मात्र नंतर जेव्हा त्याला आपल्या शरीराच्या अवस्थेबद्दल समजलं तेव्हा तो खचून गेला नाही. घरी आल्यानंतरही कुटुंबाला धीर देत त्यांच्या आधाराने त्याने अनेक गोष्टी केल्या. मोबाईल, पुस्तक, संगणक स्वतःला वापरता येण्यासाठी त्याने एका स्टिकचीही निर्मिती केली. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचं ॲप त्याने तयार केलं. आपल्या स्वतःच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून मोटिवेशन स्पीकर बनणं त्याने पसंत केलं. स्वतःच्या विरंगुळ्यासाठी मोबाईलवर पियानो वाजवायलाही तो शिकला. आणि आता यापुढेही बरीच स्वप्न उराशी बाळगून देवाने शाबूत ठेवलेल्या बुद्धीच्या जोरावर ज्ञानराजला पुढचा प्रवास करायचा आहे. ज्ञानराजच्या याच आशादायी प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा आणि त्याच्या जिद्दीला आमचा सलाम. ठीक आहे, मान्य, आपल्याकडे शरीराच्या खांद्याखाली किंवा मानेखालचा भाग नाही आहे, पण बुद्धी आहे, देवाने ती शाबूत ठेवली आहे. आपण आपल्याला जे दिलं आहे त्याचा जास्ती विचार करू, जे नाही आहे याच्यापेक्षा. जोपर्यंत आपल्या मनात एकदा आलं की आपण हे करायचं तर कुणीही काही करू शकतं. मनाच्या उभारीनं शारीरिक पंगुत्वावर मात करणाऱ्या सोलापूरच्या एका किमयागाराचा प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका. जिंदगी मिलेगी दोबारा, शनिवारी सकाळी 9:30 वाजता आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त झी 24 तासवर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.